नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज घेणार आहे इयत्ता 8वी मधील इतिहास विषयातील पाठ 5वा सामाजिक व धार्मिक प्रबोधन. विद्यार्थ्यांनो, ब्रिटिशांनी भारतात जेव्हा सत्ता स्थापन केली त्यानंतर त्यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणास प्रारंभ केला. इंग्रजी शिक्षणापाठोपाठ युरोपमधील जीवनमूल्येही भारतात रुजू लागली. स्वातंत्र्य, समता, बंधुता यांच्याशी भारतीयांचा जवळून परिचय होऊ लागला आणि यामुळे तसेच आपल्या भारतात जो वूडचा खलिता आला, ज्यामुळे शिक्षणामध्ये आपल्या भारताच्या क्रांती घडून आली. भारतात कशा पद्धतीचे शिक्षण द्यावे याबद्दल वूडचा खलिता म्हणून प्रसिद्ध असा कायदा निर्माण केलाय ब्रिटिशांनी आणि त्याद्वारे भारतातील शिक्षणास प्रसार कसा कसा केला जाईल, कशा कोणकोणत्या भाषा असतील याबद्दल त्यांनी नियम बनवले आणि हळूहळू भारताचे पाश्चात्तीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे शिक्षणाचा आणि तिकडच्या जीवनमूल्यांचा जवळून परिचय झाल्यामुळे भारतीयांच्या मनात सामाजिक व धार्मिक जे काही अयोग्य होतं त्याबद्दल जागृती निर्माण व्हायला लागली आणि त्यात सुधारणा करण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. यातूनच सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन उदयास आले आणि सुरुवातीचे सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनामधूनच पुढे स्वातंत्र्य लढ्यासाठी एक एकत्र अशी संघटना निर्माण झाली. पहिल्यांदा हे वेगवेगळी कारणं काढून एकत्र आले, नंतर ते पूर्ण एकमय असं भारतासाठी एक पूर्ण संघटना निर्माण झाली. तर विद्यार्थ्यांनी या पाठामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व. त्यामध्ये असतील ब्राह्मण समाजाबद्दल माहिती घेणार आहोत, प्रार्थना समाजाबद्दल माहिती घेणार, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन. त्यानंतर शीख समाजातील सुधारणा 2 झाल्या, स्त्री विषयक सुधारणा, मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ आणि त्यांचे कोण समाज सुधारक होते. त्यानंतर हिंदू समाजातील कोणकोणत्या विविध चळवळी आहेत. चला तर विद्यार्थ्यांनो सुरुवात करूया. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच पाश्चात्य विचार, संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली. यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात बदल झाले. तर या ठिकाणी तेच सांगितलेले की पाश्चात्य विचार, संस्कृती आणि त्याचे शिक्षण याचा भारतीयांशी संबंध आला आणि भारतीयांच्या मनात त्याच्यामुळे जागृती निर्माण झाली आणि त्यांच्यामध्ये विचार येऊ लागले की काय योग्य काय अयोग्य याबद्दल ते विचार करू लागले. भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च निश्चितेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की भारत नेमका मागास का आहे, ही ब्रिटिश लोक आपल्या पुढे का आहेत, तर भारतीय लोक अंधश्रद्धा पाळायचे, रूढी परंपरा ज्याला काही अर्थ नाही अशा रूढी परंपरा पाळायचे, जातीभेद करायचे, उच्च नीच अस्पृश्य असे भेद करायचे. त्यानंतर चौकस आणि चिकित्सक वृत्ती अजिबात नाही, जे वर्ण सांगितले पूर्वीप्रमाणे आई वडिलांनी सांगितले तेच ऐकायला आणि त्याच्यावरच विश्वास ठेवायचा, अशा पद्धतीचा काहीसा समाजाचा स्वभाव होता. याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष, अनिष्ट प्रवृत्तीचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित नव समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. मग या अनिष्ट प्रथा संपवून भारताला प्रगती करायची असेल तर बदल घडवून आणला पाहिजे याची गरज निर्माण झाली. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. पहा तर विद्यार्थ्यांनो, ही जी सुशिक्षित लोक होती त्यांनी हळूहळू आपल्या लेखणीचा वापर करून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न चालू केला आणि या सर्वालाच भारतीय प्रबोधन असे म्हणतात. तर पुढील मुद्दा आहे ते धर्म सुधारणा आणि धर्म सुधारणेचे पर्व. यातील पहिला जो आहे तो म्हणजे ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाज खूप महत्वाचा असा समाज आहे ज्याची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली. आता राजा राममोहन राय म्हणजे कोण होते, तर ते भारतीय समाजाच्या प्रबोधनाचे जनक व आद्य समाज सुधारक होते. म्हणजे त्या काळात कोणी समाज सुधारणेस सुरुवात केली नव्हती. त्या काळात त्यांनी पुढाकार घेऊन विविध अनिष्ट प्रथांविरोध झाल्या. त्यांनी हिंदू समाजाचे जे कर्मठ लोक होते त्यांचा विरोध पत्करून ब्रिटिशांना सतीबंदी विरुद्ध त्यांनी कायदा करण्यास भाग पाडलं. म्हणजे त्या काळात त्यांनी इतके प्रगत होते. तर विद्यार्थ्यांना हे राजा राममोहन राय यांना जवळपास 6 भाषा एकदम तोंडपाठ, म्हणजे त्यांना सर्व काही बोलता येत होतं, लिहिता येत होतं. त्यामध्ये होत्या संस्कृत, पार्शियन, इंग्रजी, अरेबिक, लॅटिन, ग्रीक, एकदम ते फ्लुएंटली ते बोलू शकत असत. राजा राममोहन राय यांनी 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
तर त्याची काही तत्वे होती. मग त्यांची तत्वे कोणकोणती होती? ईश्वर एकच आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याची उपासना करावी. त्यानंतर त्यांनी सांगितले की सर्व धर्मांबद्दल समान बंधुभाव बाळगावा, कोणताही धर्म नीच नाही किंवा उच्च नाहीये. ईश्वर सर्वव्यापी असून शाश्वत असून तोच सर्व विश्वाचा मार्गदर्शक शक्ती असा असतो. आध्यात्मिक सुखासाठी ईश्वराची प्रार्थना व चिंतन आवश्यक आहे. परत त्यांनी सांगितले की देवतांना बळी देणं गरजेचं नाहीये. नैवेद्य म्हणून आपण वस्तू अर्पण करतो तेही गरज नाहीये. कर्मकांडास त्यांचा विरोध होता. ही तत्वे ब्राह्मो समाजाची होती आणि ही लोकांना त्यांनी पटवून देण्यास सांगितले की तुम्ही प्रार्थनेद्वारेच परमेश्वराला जवळ जाऊ शकता. त्याचबरोबर त्यांनी समाज सुधारणासाठी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. त्या काळात काय व्हायचं, खूप लहान वयात 5-6 वयापासून मुलींचे त्यांनी विवाह होण्यास सुरुवात व्हायची आणि यामुळे काय व्हायचं, मुलीचे वय असायचे 5-10 आणि मुलग्याचे वय असायचे 70-80. मग मुलगा 10 वर्षात मेला की ती परत बालविधवा व्हायची आणि त्यामुळे तिचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त व्हायचे. आणि मग विधवा पुनर्विवाहाची हिंदू समाजामध्ये मान्यता नव्हती. परत त्यांनी घराच्या बाहेर जायचं नाही, पडद्याआडच त्यांना राहावं, अशा काही कडक नियम होते. त्यामुळे त्यांचे जीवन खूप अवघड झालेले स्त्रियांचे. मग विधवा विवाह म्हणजे जे विधवा झालेत अशा पद्धतीने त्यांचे विवाह होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्त्रियांच्या शिक्षण यांचे समर्थन त्यांनी केले. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना त्यांनी केली. हिंदू कॉलेज ही पाश्चात्य शिक्षण देणारी संस्था होती, म्हणजे इंग्रजांच्या कडील शिक्षण त्यांनी भारतात आणले. मग त्यासाठी त्यांना डेव्हिड हेअर यांनी एका ब्रिटिशांनी त्यांना मदत केलेली होती. त्याचप्रमाणे संवाद कौमुदी हे त्यांनी वृत्तपत्रे काढलेले. त्याचबरोबर आणखीन एक वृत्तपत्र होतं ते मिरातुल अखबार. तर अशा पद्धतीने राजा राममोहन राय यांनी समाज सुधारणेचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रार्थना समाज, ज्या पद्धतीने ब्राह्मो समाज बंगालमध्ये होता त्याच पद्धतीने प्रार्थना समाज महाराष्ट्रात निघाला. थोडा बहुत त्यात बदल झाला आणि तो महाराष्ट्रात निघाला. तर मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1967 साली झालेली. मग त्यापूर्वी 1948 साली परमहंस सभेची स्थापना झाली, पण नंतर त्याचे विसर्जन करून त्यालाच पुढे प्रार्थना समाजामध्ये रूपांतरित करण्यात आले. मग याचे सदस्य कोण होते? दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती मगो रानडे, राघव भांडारकर, वामन मोडक इत्यादी त्याचे सदस्य सुरुवातीचे होते. तर त्यांचेही कार्य खूप महत्वाचे आहे. कामगारांसाठी त्यांनी सोशल सर्व्हिस लीग काढली. परत त्यातीलच एक सदस्य असणारे विठ्ठलरामजी शिंदे यांनी पुढे जाऊन डिप्रेस्ड क्लासेस मिशन काढलं. अशा पद्धतीने सामाजिक बदल घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर ह्या ठिकाणी त्यांनी सांगितले की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिथल्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. दादोबांचे बंधू आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली. मग मुंबईत त्या काळात विद्यापीठ असल्यामुळे जे काही तरुण पदवीधर होते ते यामध्ये सामील झाले, कारण त्यांच्या बुद्धीला हे पटू लागले. बुद्धी प्रामाण्यवाद वाढलेला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य चालवले. मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला. एकेश्वरवाद म्हणजे एकच देव आहे, अनेक देव नाहीयेत. कर्मकांडाला त्यांनी विरोध केला. अशी प्रार्थना समाजाची तत्वे होती. उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था म्हणजे अनाथ लोकांसाठी अनाथालये, स्त्रियांसाठी शिक्षण संस्था, कारागिरांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून त्याच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न. तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन हे 1906 रोजी स्थापन केलं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी. तर त्याचा उद्देश काय होता, तर अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार करणे, अस्पृश्यांना नोकऱ्याची संधी मिळवून देणे, अस्पृश्यांच्या अडीअडचणीचे निवारण करणे, अस्पृश्यांच्या निवारण्यासाठी समाजाचा पाठिंबा घेणे, म्हणजे त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी पूर्ण समाजाचा पाठिंबा घेणे. मग त्यांनी काय काय कार्य केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशननं काय काय कार्य केली? तर अस्पृश्य मुलांसाठी शाळा उघडल्या, वसतिगृह उघडली, अस्पृश्य वस्तीत जाऊन शिवणकामाचे वर्ग चालवले गेले. त्यानंतर प्रबोधनासाठी व्याख्याने घेतलीत, कीर्तने आयोजित केलीत आणि आजारी लोकांची सेवा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतरचे जे आहे म्हणजे सत्य शोधक समाज.
सर्वांना माहितच असेल सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुणे येथे ती स्थापना झालेली होती. समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. ज्योतिबांच्या मते ब्राह्मणी वर्चस्व धार्मिक, सामाजिक, आर्थिक अशा सर्व अंगाने व्यापणारे आहे. ब्राह्मण आपल्या स्वार्थासाठी समाजाच्या सद्यस्थितीत बदल घडवून आणण्यास कधीही तयार होणार नाही. ब्राह्मणांच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध सर्वकष स्वरूपाची चळवळ करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी शूद्रातिशूद्र कनिष्ठ वर्गाने संघटित करून ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे असे त्यांचे मत होते. म्हणजे त्यांचं त्या जाती विरोधात नव्हते तर त्या वृत्ती विरोधात होते की त्यांनी इतर लोकांना त्रास दिला जाईल अशा जे मनोवृत्तीचे लोक होते त्यांच्या ब्राह्मणी मनोवृत्तीच्या विरोधात त्यांनी होते आणि त्यात सुधारणा घडवण्यासाठी समतेवर आधारित समाज निर्मितीसाठी त्यांनी सत्यशोधक समाज म्हणून स्थापन केला. मग सत्यशोधक समाजाची तत्वे काय होती? ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. परमेश्वर त्यांचा आईबाप आहे. आई बापाला भेटण्यासाठी जशी मध्यस्थाची गरज नसते त्याप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची गरज नाही. माणसाला जातीने नव्हे तर गुणांनी श्रेष्ठत्व प्राप्त होते. सर्व धर्मग्रंथ मानव निर्मित आहेत. म्हणजे कुठलाही धर्मग्रंथ देवान लिहिलेला नाही त्यामुळे पूर्ण मानावं का नाही हे तुम्ही बुद्धीने विचार करून ठरवायचं असं त्यांचं मत होतं. त्यांनी स्पृश्यतेला विरोध केला. म्हणजे त्या काळात अस्पृश्यता होती की ठराविक जमातीच्या लोकांना हातही लावला जात नव्हता. त्यांना लांब दुसरीकडे जागा देऊन दुसरीकडे राहायला लावलं जायचं. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला. तुम्हाला माहिती असेल की त्यांनी त्यांच्या पत्नीलाही शिकवून मुलींची शाळाही काढली. त्या काळातील बहुतांश अशा मोठमोठ्या लोकांचा विरोध त्यांना झाला पण त्याला त्यांनी झुगाडून संघर्ष करून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. मग लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी हे पुस्तके लिहिली. स्त्री पुरुष अथवा माणसा माणसांमधील भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतीविरुद्ध त्यांनी कडक टीका केली. मग अशा पद्धतीने सत्यशोधक चळवळ ही परिवर्तनीय म्हणजे त्यात नेहमी बदल होत स्थापन केली. मग त्यांनी पुरोहिताशिवाय लग्ने लावण्यासाठी मंगलाष्टके मराठीत रचली होती. लग्नात धार्मिक विधी न करता एकमेकाशी एकनिष्ठ राहण्याची व समाजाच्या कल्याणासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा त्यांनी वधूवरांना दिलेली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुविश्वत्व या आधुनिक कल्पना सत्यशोधक समाजात होत्या. मानवाचे मूलभूत हक्क, मानवतावाद या प्रेरणा त्यामागे होत्या. तर त्यानंतरच जे आहे ते म्हणजे आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली. सुधारणेच्या कार्याची प्रेरणा त्यांना कुठून भेटलेली असणार तर ब्राह्मो समाजापासून. म्हणजे बघा पहिल्यांदा जेव्हा ब्राह्मो समाजाची स्थापना झाली त्यातूनच प्रार्थना समाज निर्माण झाला. त्यातूनच आता आर्य समाज एक नवीन प्रणाली विकसित झालेली आहे. तर ह्या आर्य समाजाची तत्वे काय होती की वेद हे ईश्वरापासून निर्माण झालेत आणि त्यांच्यात सर्व ज्ञानाचा उगम आहे. मग त्यांनी सांगितले की जे वेद पूर्वपार आपले चालत आलेले आहेत ज्याच्यात भरपूर ज्ञान आहे असे वेद ईश्वरानेच लिहिलेले आहेत आणि त्याच्यात पूर्ण ज्ञान आहे. परमेश्वर हाच संपूर्ण विश्वाचा निर्माता पालन करता असून तो सच्चिदानंद स्वरूपात आहे. प्रत्येक व्यक्तीने सत्याचे पालन करावे, असत्याचा त्याग करावा, अज्ञानाचा नाश करून खऱ्या ज्ञानाचा प्रसार करावा. शारीरिक, आत्मिक, सामाजिक उन्नती करणे हे आर्य समाजाचे ध्येय आहे. आर्य समाज वेगळा पंथ नाही असं त्यांनी सांगितलं. समाज सुधारण्यासाठी दुसऱ्याचे अनुकरण करणे त्यांना मान्य नव्हते. त्यापेक्षा प्राचीन वैदिक धर्माला त्यांनी शुद्ध स्वरूपात आणणे हा समाज सुधारण्याचा प्रभावी मार्ग असल्यास त्यांनी सांगितले. पुन्हा त्यांनी काय सांगितले की इंग्रजांकडून आपल्याला समाज सुधारण्याची गरज नाही. आपल्याला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने आपण समाज सुधारणा करणे गरजेचे आहे त्यांनी मत मांडलं. त्याच पद्धतीने चातुर्वर्णी व्यवस्था होती ती योग्य नसून जन्मावर आधारित नसून ही व्यवस्था गुणांवर कर्मावर अवलंबून राहावे. ज्याच्या अंगी ज्या वर्णाचे गुण असतील त्याला त्या वर्णाचा अधिकार प्राप्त व्हावा असे स्वामी दयानंदांचे म्हणणे होते. तर या ठिकाणी सांगितले की स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला. म्हणजे लोकांना कळेल अशा भाषेत लिहिण्यासाठी त्यांनी सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून जातीपातीनं त्या स्थान नव्हतंच ही नंतर लोकांनी आपल्या सोयीसाठी निर्माण केलेत असं त्यांनी सांगितलं. स्त्री पुरुष समानता त्यावेळी होतीच.
असे प्रतिपादन त्यांनी केले. वेदांकडे परत जाऊया, वेदांचं ज्ञान घेऊन आपण जीवन आपले उन्नत करूया असे त्यांनी सांगितलं. आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंद, जे आजच्या युवकांना खूपच प्रेरणादायी असे आहेत. आपले लक्ष मिळस्तोवर थांबू नका असा त्यांनी संदेश सर्व युवकांना दिलेला आहे. रामकृष्ण मिशन अशा संस्थेची स्थापना त्यांनी केली. त्यांचे गुरु कोण होते? रामकृष्ण हे त्यांचे जे गुरु होते, त्यांच्या नावाने त्यांनी रामकृष्ण परमहंस हे यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली, म्हणजे दीनदुबळ्यांना मदत करणं हेच त्यांचं मुख्य काम होतं. दुष्काळग्रस्तांना मदत करणे, रोगी, दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनचे कार्य केले आणि आजही ते करत आहेत. त्यांचा प्रभाव इतका मोठा होता की आयर्लंड मधली एक युवती त्यांची भक्त झाली. तिचेच नाव त्यांनी निवेदिता म्हणून त्यांनी दिले. स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते. 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. मग 1893 मध्ये अमेरिकेमध्ये एक विश्व धार्मिक परिषद भरलेली, विविध धर्माचे लोक त्या ठिकाणी आले. मग त्या काळात त्यांच्या गुरुंनी, स्वामी विवेकानंदांच्या गुरुंनी त्यांना सांगितले की तुला या ठिकाणी जावं लागेल. त्यांनी म्हटले मला तर इंग्रजीही बोलता येत नाही. मग त्यांनी जाईस तोपर्यंत इंग्रजी त्यांनी आत्मसात करून त्या ठिकाणी त्यांनी भाषणास गेले आणि पहिलेच वाक्य त्यांनी सांगितले की इथे उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, आणि त्यांच्या आवाजातील आणि त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि सर्वांना बंधू भगिनी मानणे इतक्या लांब जाऊन यांच्या त्या उच्चाराबरोबरच सर्व त्या ठिकाणी भरलेल्या सभेत टाळ्यांचा कडकडाट होऊन सर्व लोक जागेवर उभी राहिली आणि त्यांचे कीर्ती पूर्ण अमेरिकेमध्ये पसरली. भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश त्यांनी दिला. त्यानंतरच जे आहे म्हणजे शीख धर्मातील सुधारणा. शीख समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी होत्या, त्या बदलण्यासाठी शीख समाजातही सुधारणा केल्या. शीखांमधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसारावर आधुनिकीकरण घडवून आणले, म्हणजे शिक्षण घेणं महत्वाचं आहे आणि आधुनिक माहिती घेणं महत्वाचं आहे त्यांनी सांगितलं. पुढे त्यांनी शुद्ध स्वरूपात शीख धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी गुरुद्वारा सुधारणा चळवळ त्यातून सुरुवात केली आणि गुरुद्वारामध्ये जे चुकीच्या गोष्टी होत्या त्याच नष्ट करण्यासाठी गुरुद्वाराचे महंत म्हणून त्यांनी त्यांची सत्ता असायची आणि लोकांना ते लुबाडायचे. मग याच्या विरुद्ध चळवळ म्हणून गुरुद्वारा सुधारणा चळवळ, त्याचीच पुढे रूपांतर अकाली चळवळीमध्ये झाले. अकाली चळवळ ही शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चळवळ आहे. स्त्री विषयक सुधारणा. स्त्री विषयक म्हणजे काय? स्त्रियांची जी परिस्थिती होती त्याच्या विरोधात काय सुधारणा झाल्या. ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला. त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती, म्हणजे खूप वाईट होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जरट कुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपन, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजात होत्या. केशवपन म्हणजे विधवा जेव्हा होत होती तेव्हा तिचे पूर्ण केस काढले जात होते जर ती सती गेली नाही तर. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिक यांनी सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राममोहन राय यांसारख्या समाज सुधारकांची मदत केली. राजा राममोहन राय यांनी त्यांना पत्र दिले की तुम्ही सतीबंदीसारखा एकदम मनुष्यवध करणारा कृती तुम्ही आळा घाला, कायदा करा आणि जे कोण करतील त्यांना अटक करा, त्यांच्यावर कारवाई करा. मग त्या पद्धतीने लॉर्ड बेंटिक यांनी सतीबंदीचा कायदा केला. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. लोकहितवादी यांनी काय केलं? वृत्तपत्रातून जे मार्गदर्शक निबंध लिहिले, जे शतपत्रे म्हणून गाजले गेले, त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. म्हणजे त्यांच्यावर टीका झाली की तुम्ही ही रूढी परंपरा जे चालू आहे त्या मोडून स्त्रियांना जे ज्ञान देतात ते चुकीचे आहे, आपल्या धर्मात असे करू नका म्हणून सांगितले. म्हणून त्यांच्यावर टीका केली, निंदा केली, त्यांना घरातून बाहेर काढले त्यांच्या आई वडिलांनी. तरीही त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बाल हत्या प्रतिबंध गृह स्थापन केले. म्हणजे त्यांनी सांगितले की बाल हत्या करू नका, मुलगी झाली म्हणजे तिची हत्या करू नका.
केशवपन पद्धत बंद व्हावी यासाठी नाभिकांचा संप घडवला. म्हणजे त्यांनी नाभिकांच्या जनजागृती केली की तुम्ही करताय हे चुकीचं आहे, तुम्ही संप करा आणि या वृत्तीला विरोध करा की आम्ही कोणत्याही स्त्रीचं केशवपन करणार नाही. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित, वीरेशलिंगम पंतुले यांनी विशेष प्रयत्न केले. यातील पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी तर स्वतःच एका विधवेशी विवाह केला. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली. मग गोपाळ गणेश आगरकर यांनी काय म्हटले की किमान 12 वय तरी व्हायला पाहिजे की जेणेकरून त्यांचे लग्नास ते अनुकूल होतील. त्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, मग गोपाळ गणेश आगरकर यांचे वृत्तपत्र कोणते विचारले जाऊ शकते तर सुधारक हे होते. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबईत देवदासी प्रथेविरुद्ध परिषद बोलवली. मग देवदासी जी प्रथा होती की ठराविक स्त्रियांना देवळामध्ये त्यांना सोडलं जायचं, नंतर त्यांच्यावर अन्याय व्हायचा, याच्या विरुद्ध त्यांनी परिषद बोलवली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. म्हणजे त्या काळात ताराबाई शिंदे यांनी एक ग्रंथ लिहिला आणि स्त्री पुरुष तुलना हा त्या ग्रंथाचे नाव होते आणि त्यांनी स्त्रियांवर कसा अन्याय होता आणि त्यांचे हक्क किती महत्वाचे आहेत, त्यांचे आयुष्य किती महत्वाचे आहे त्यांनी त्यात लिहिले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालकाश्रम सुरू केले. यांनी एका विधवेशी विवाह केला, बाल विधवा होती त्याच्याशी त्यांनी विवाह केला, जेणेकरून समाजात जनजागृती व्हावी, दुसऱ्यांनीही आपल्या पद्धतीने लोकांना योग्य तो न्याय द्यावा यासाठी त्यांनी स्वतःपासून अनुकरण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्याला सांगणं की तू नीट वाग हे कधीही सोपं असतं, पण स्वतःच नीट वागणं खूप अवघड असतं. आणि हे जे थोर समाज सुधारक आहे यांनी त्यांनी पहिल्यांदा स्वतःपासून सुरुवात केली. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केले. विधवा परित्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे हा त्यामागचा हेतू होता. म्हणजे त्या ज्या विधव्या महिलांना होता त्यांना खूप खडतर जीवन जगावे लागत होते समाजात राहताना. त्यांना पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी त्यांना जीवनासाठी काहीतरी आधार म्हणून ते सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नामधूनच 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. पंडिता रमाबाई शारदा आश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुली, स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली. तर दिव्यांग म्हणजे काय, अपंग मुली, स्त्रिया यांच्या पालन पोषणाची रमाबाईंनी शारदा आश्रम ही संस्था स्थापन करून त्याची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांची सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांच्या परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. म्हणजे नर्सेस कोर्स जे असतात त्याचा अभ्यास सुरू केला. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. म्हणजे त्या काळात स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता, कुठं पुढाकार घेऊन कोणत्या निवडणुकीत पुढे येता येत नव्हते, त्या काळात त्यांनी मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मागणी केली. स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखातून वाचा फोडली. तर त्यांनी त्या काळात जे लेखन करत होते, जे वृत्तपत्रे होते, त्यातून त्यांनी स्त्रियांना समानता मिळावी यासाठी लेखन केले. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. महात्मा गांधी यांनी सांगितले की स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान मोलाचे योगदान केले. पुढे आपण पाहणारच आहोत की स्त्रिया ही खूप महत्वाचे योगदान त्यांनी केलेले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदापर्यंत स्त्रिया गेलेल्या आहेत. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पाडण्यास मदत झाली. स्त्रिया जेव्हा जागृत होतात की नाही तेव्हा पूर्ण घर जागृत होतं आणि घर जागृत झाले की पूर्ण समाज जागृत होतो. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. स्त्रियांचे स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले. अशा पद्धतीने स्त्रियांची परिस्थिती सुधारली. त्यानंतरचे जे आहे ते म्हणजे मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. मुस्लिमांच्यातही काही प्रथा होत्या त्या बंद व्हाव्यात यासाठी कोणी प्रयत्न केला तर सर सय्यद अहमद खान. तर सर ही पदवी त्यांना ब्रिटिशांनी दिली. त्यांनी जेव्हा ब्रिटनला जाऊन आले तेव्हा त्यांना असं आढळून आलं की खूप चांगल्या गोष्टी आपल्याला इंग्रजांकडून घेता येईल आणि आपल्या धर्माचा मागासलेपणा हा आधुनिक शिक्षण न मिळाल्यामुळे आहे हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारण्याला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. याचेच पुढे काय रूपांतर झाले तर अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. तर मुस्लिमांनी आधुनिक शिक्षण घेऊन जागृत व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञानाचा अंगीकार केल्याशिवाय
मुस्लिम समाजाने ते केल्याशिवाय त्यांची प्रगतीच होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. तर यांनी मुस्लिम समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी यांचे नाव खूप पुढे आहे. हिंदू समाजातील चळवळ. मग हिंदू समाजातील काही चळवळी झाल्या, हिंदू धर्मात ज्या सुधारणा व्हायला लागल्या त्या विरोधात झाल्या, त्याच्या बाजूने झाल्या. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. तर हिंदूंना असे वाटू लागले की काँग्रेस जी आहे ती आपले मत मांडत नाहीये, मुस्लिमांचे मत मांडायला मुस्लिम लीग आहे, तसे हिंदूंची मत मांडायला कोणीही नाही असं त्यांना वाटू लागले. म्हणून हिंदू महासभेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. मग हिंदूंच्या शिक्षण व्यवस्था व्हावी म्हणून हिंदू विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. 1925 मध्ये RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. तर यांनी काय केलं तर हिंदुत्ववादी तरुणाची शिस्तबद्ध चारित्र्य संपन्न संघटना उभा करणे त्यांचे ध्येय होते. की हिंदुत्वाची जी लोक आहेत, हिंदूंची जी तरुण लोक आहेत त्यांची शिस्तबद्ध आणि चारित्र्य संपन्न अशी एक संघटना तयार करावी, जेणेकरून ते धर्माची जनजागृती करून त्याचे सन्मान, त्याचा हिंदू धर्माचा सन्मान परत मिळवतील अशी स्थापना त्यांनी केली. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन करून सर्व धर्मासाठी, सर्व जातींसाठी उघडे असणारे असे पतित पावन मंदिराची निर्मिती त्यांनी केली. सहभोजनवादी कार्यक्रम त्यांनी राबवले. म्हणजे उच्च नीच सर्व जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांनी एकत्र जेवणाचा कार्यक्रम केला. त्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती विद्यार्थ्यांनो. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भरलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. म्हणजे तेच या ठिकाणी सांगितले की पहिल्यांदा समाज सुधारक बरोबर त्यांना राष्ट्रवादाची जाणीव निर्माण झाली, आपण एक देश आहोत याची जाणीव निर्माण झाली आणि त्यातूनच राष्ट्रव्यापी चळवळ उभी राहिली. त्याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगितले की रवींद्रनाथ टागोर, त्यानंतर CV रामन यांनाही नोबेल पारितोषिक इंग्रजांच्या काळात मिळाले. टागोर यांची जी गीतांजली हे महाकाव्य होतं, वेगवेगळ्या त्यांच्या काव्यांचा संग्रह, याबद्दल त्यांची दखल घेऊन जागतिक स्तरावरचा नोबेल पारितोषिक मिळालं. तसेच लाईट स्कॅटरिंग या वैज्ञानिक शोधाबद्दल CV रमन यांना नोबेल पारितोषिक मिळालं. म्हणजे त्या काळात विज्ञानाचा प्रारंभ झालेला. तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे. तुमच्या काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.